शैलेश परदेशी उर्फ ढगू यांचे शालक भडगाव नगरपालिकेतील शिंदे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक अतुल परदेशी आणि मालेगाव महानगरपालिकेत निवडून आलेले दत्ता चौधरी यांचा सम्राट मंडळातर्फे सदिच्छा सत्कार करण्यात आला। यावेळी अतुल परदेशी स्वतः कडूगोड अनुभवातून व्यक्त झाले। दत्ता चौधरी व्यक्त होताना जसे भासले तसेच ते प्रॅक्टिकल असतील तर किमान त्यांच्या प्रभागासाठी ते काहीतरी वेगळे करून दाखवतील अशी सदिच्छा। आमचे दगोबयाचे शालक यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती निवडणुकीत भडगाव नगर परिषद आहे ना, इथं प्रचंड लढाई करून आणि तिथं शिंदे शिवसेनेतर्फे विजय झालेले आहे। मुळात काय आहे की त्यांचा वारसा जो आहे त्यांच्याजवळ त्यांच्या ज्या संस्था आहेत तिथल्या जागृती मंडळ किंवा आणखी इतर काही वेगवेगळ्या धार्मिक संस्थांमध्ये फार पुढे असतात। ते जरी मोठमोठे कार्यक्रम वाचनालय चालवतात तर त्यांच्या मंडळाला महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार मिळालेले आहेत। म्हणजे निवडणुकीला उभे होते त्या एरियामध्ये त्यांचं एकच घर आहे, एक किंवा दोन घर असतील। पूर्वी आमच्या या वेळेस इलेक्शन व्हायचे, लहान समाज असतील आणि गरीब असतील त्यासाठी काहीतरी आपण भांडे वगैरे द्यायचे त्यावेळेस। पण यावेळी असं पाहिलं की जे 10-10 लाख रुपयाचा टर्नओव्हर करतात दिवसाला, अशी माणसंही रात्री 1-1 वाजेपर्यंत लाईट लावून बसते। म्हणजे आमच्याकडे तर अशी परिस्थिती होती इलेक्शनला की दारादारात बाहेर लाईट लावलेले होते, सगळ्या बाया माणसं बाहेर बसलेले होते पहाटे 3 वाजेपर्यंत। ही जी ट्रेड आलेला आहे हा ट्रेड अत्यंत घातक आहे, तुमच्या आमच्या सर्वांसाठीच घातक आहे। सम्राट मित्रमंडळ विविध ठिकाणी सामाजिक काम करणारे असे आपण सर्व लोक या ठिकाणी कार्य करत असताना बरेच चांगले वाईट अनुभव आपल्याला येत असतात, परंतु सामाजिक काम करत असताना आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून किंवा सोडून सुद्धा समाजासाठी उभं राहावं लागतं। आणि सामाजिक कार्य करणं हे आपल्याला कोणी बंधनकारक नसतं, परंतु ती प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे। आणि अशा विचारांचे लोक एकत्र आल्यानंतर एक चांगलं आणि मोठं कार्य हे निरंतर घडत असतं। आजकाल आपण समाजामध्ये बघतो की समाजकार्य म्हटलं म्हणजे डिजिटल बॅनर किंवा फोटो एवढंच ते मर्यादित राहिलेलं आहे। आपलं नावाची तात्पुरत्या वेळापुरती प्रसिद्धी करायची आणि त्याचा फायदा आपल्या आर्थिक कामासाठी करायचा, अशा प्रकारचं समाजकारण आजकाल चालू असताना आपण निस्वार्थीपणाने जे समाजकार्य करतो, आता काकाजीने सांगितलं की भाऊसुद्धा समाजकार्य करतात आणि आमचंसुद्धा एक सामाजिक मंडळ आहे की ज्या मंडळाच्या माध्यमामधून आम्ही गणपती स्थापनेपासून सुरुवात केली आणि उरलेल्या पैशाचं काय करायचं तर गरीब मुलांना गणवेश वाटप हा पहिला उपक्रम केला आणि त्याच्यानंतर अनेक उपक्रम हे 42 वर्षापासून करत आहोत। आणि ते करत असताना अनेक अडचणी आल्या, काही ठिकाणी समाजाची साथसुद्धा मिळाली, काही ठिकाणी बोलणेसुद्धा मिळाले, परंतु सगळे कडूगोड अनुभव आपण एकत्र ठेवून फक्त काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने समाजकार्य करत असतो। आणि अशी सामाजिक मंडळी ज्यावेळेस मिळते तेव्हा मनामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना या ठिकाणी निर्माण होते। अनेक ठिकाणी सत्कार होत असतात सामाजिक संस्थांकडून किंवा इतर नेते मंडळीकडून किंवा नातेवाईकांकडून, परंतु एका सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार समाजकार्यकर्त्यांनी करावा ही माझ्यासाठी आज खूप सौभाग्याची गोष्ट या ठिकाणी ठरलेली आहे। आणि हा जो सत्कार आहे हा आपला भाऊबंदकीचा सत्कार आपण याला म्हणू की एका भावाने दुसऱ्या भावाचा सत्कार केला आहे। कारण या ज्या भावना आहेत त्या इतर कोणी किंवा राजकारणी लोक आपल्या ज्या भावना आहेत त्या समजू शकत नाही, म्हणून आजचा जो काही सत्कार आहे तो माझ्यासाठी खूप मोलाचा राहील। आणि या सत्काराच्या माध्यमातून जे काही मला बळ मिळेल ते मी चांगल्या सत्कारण्यासाठी त्या ठिकाणी वापरेल। पालिका निवडणुकीमध्ये भाऊ सगळ्या सहकाऱ्यांनी जे मला मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शन आपण लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांनी भरभरून मतदान केले। भैया मी एवढंच सांगतो, मी सामाजिक कामातून पुढं आलेलो आहे, याच्या मार्गातूनच जेवढंही माझ्या परीकडनं सेवा करता येईल ती सेवा मी करणार। आणि काय असेल तुम्ही मला सूचना करा, त्याचं पालन मी करेल।
जो तुम्ही मला सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्या मंडळाचा आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या ही माझी.